आज एखादा जर फेमस युट्यूबर एखादा डायलॉग बोलतो तर 2 तासात सगळ्यांना डिलिव्हर होऊन जातो तो. गरमागरम त्याच्यावरती मीम बनवून रेडी पण विदिन आवर्स. पूर्ण देशाचं सेंटिमेंट हलतं काही घंट्यात, 2-4 घंट्यात हलतं. आणि पॉवर कशाने दिली आहे? तो बदल आता इथून पुढे सुरू होतो. आता बघा, हे 13 मिलिटंट्स आहेत, टेररिस्ट आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात फेमस त्यावेळेस झाला हा बुरहान वानी. सोशल मीडिया खूप फेमस, खूप युथला त्यांनी स्वतःकडे अट्रॅक्ट केलं. हे त्यांचा सोशल मीडियावरचाच इमेज होता. आज एकही त्यातला जिवंत नाही. आपल्या सिक्युरिटी पर्सन यातला सर्वांचाच खात्मा केला. एकही नाही त्यातला जिवंत. पण यांनी मात्र त्यावेळेस धुमाकूळ माचवला होता सोशल मीडियावर. खूप सारे तरुण जॉईन केलं, खूप सारे तरुणांनी जॉईन केलं त्यांना कॅम्पेन सोशल मीडियावर. आणि जेव्हा हे फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या 2010, 11, 12, 13, 14, 15, 16 पर्यंत बंधनं नव्हते यांच्यावर. युट्यूबवरती पॉर्न असायचं, फेसबुकवरती असायचं, कसलेही व्हिडिओ रिलीज व्हायचे, व्हायलंट व्हिडिओज असायचे. म्हणजे एक व्हिडिओ असाच निदर्शनास फेसबुकला आला होता. मी म्हटलं की न्यूलीच एक ऑर्गनायझेशन मला वाटते आफ्रिकेमधली होती, खूप फेमस नाव आहे तिचं. तर त्याच्यामध्ये किलिंगचे व्हिडिओ होते ते यायचे बिंद. आता कधीच दिसत नाही फेसबुकला वगैरे. आता गोर वगैरे काय हे केलं जातं, पण आता ऑप्शन दिले तुम्हाला टच करा आणि मग बघा. पहिले एवढं ओपनली चालायचं हे की त्या रिपोर्टर्सची मान काढत होते गळ्यापासून, तर ती निघत नाही. तर त्यांनी AK-47 तिथं लावली होती. IS जेव्हा IS आली होती, बॉम्बनं उडवायचे ते, रॉकेट लॉन्चरनं झाडाला बांधायचे रिपोर्टर्सला आणि बॉम्बनं म्हणजे बझुकाने उडवायचे. एवढे एवढे तुकडे पडायचे. ते व्हिडिओ सोशल मीडियावर जशाच तसे यायचे. तेव्हा बंधन नव्हते आणि आपल्याकडे कायदे पण नव्हते. मग ह्या गोष्टी जेव्हा झाल्या तेव्हा लोक जाऊ लागले कोर्टात, गव्हर्नमेंटकडे, की बाबा काहीतरी करायला. नवीन नवीन प्रकारच्या फसवणूक सुरू झाल्या. सोशल मीडियाने झाल्या नाही सगळ्या गोष्टी सुरू. मग सुप्रीम कोर्टचे डायरेक्शन आले. सगळ्यात आधी आलं हे फेसबुकला वगैरे की सोर्स तुम्ही आम्हाला देणार का? कारण की त्या पिरियडमध्ये कसं असायचं, एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पण किलिंग झालेले आहेत. आता घटनेचं तुम्हाला नाव सांगत नाही, तुम्ही स्वतः गुगल करून काढा. त्या गावात अफवा पसरली की आपल्या गावामध्ये कोणीतरी लहान लेकरांना पळवणारे आले. अख्ख्या त्या गावाने 3-4 लोकांना मारून टाकलं. नंतर कळालं ते मजदूर लोक होते. फक्त अफवा.